अगं प्राजक्ता, माझी टाच एवढी दुखत आहे आणि टाचेबरोबर पूर्ण तळपायसुद्धा माझं दुखायला लागलेलं आहे. म्हणजे अक्षरशः मी उभी सुद्धा राहू शकत नाही आहे. अगदी मी तुझ्यासमोर आता उभी राहिली आहे ना, ती अगदी कशी तरी राहिलेली आहे. माझे तळपाय अगदी मला उभंसुद्धा राहू देत नाही आहे, एवढे पेन करत आहे. अंजली, तर आता मी तुला सांगते तुझी टाच का दुखत आहे. मला एक सांग, तू काल फिरायला गेली होतीस आणि तिथे फिरायला गेली तर तुझं चालणं खूप झालं, बरोबर. मग आता दिवसभर चालत्या कारणाने तुझे पाय हे नक्की दुखणार. पण मला एक सांग, तू कम्फर्टेबल शूज किंवा चप्पल घातली होती का. आता जर ते कम्फर्टेबल नसेल तरीसुद्धा तुझी टाच दुखू शकते. ग मी काल फिरायला गेले होते त्यामुळे कदाचित झालं असेल, पण मी कम्फर्टेबल शूज वेअर केला होता. पण हां, तू बरोबर बोललीस की कदाचित त्याची जी काही टाच होती ती मात्र कडक असल्या कारणाने माझा तळपाय पूर्ण दुखत असेल. पण बऱ्याचदा असं होतं की वयामानाने सुद्धा तळपाय हा दुखत असतो. तळपाय असेल, टाच असेल, हे दुखतं आणि जास्त चालणं झालं तर ते दुखतंच. मग अशा वेळेस आपण घरगुती उपाय नक्की करू शकतो, जेणे की आपल्याला भरपूर आराम मिळेल. मग तू थांब, तुझी ही टाच दुखते आहे ना, चालू वगैरे नको, कारण तुला चालता येत नसेल, खूप त्रास होत असेल ना. मी तुला एकदम छान अशी ट्रिक सांगते, तुला सगळं करून देते. नेक्स्ट टाइम जर अशी टाच वगैरे तुझी दुखत असेल किंवा तळपाय दुखत असेल तर हे सगळं नक्की फॉलो कर, ठीक आहे. तर चल आता आपण करूयात, आणि तुला आराम भेटला की आपल्या ऑडियन्ससोबत नक्की शेअर कर. चल मग. आता बघ अंजली, गुडघेदुखी असेल, सांधेदुखीचा त्रास असेल किंवा तुझ्यासारखे अनेक जणांना समस्या असेल, टाच दुखते किंवा पूर्ण तळपाय दुखत आहे, तर त्यासाठी हे 2 ऑइल नेहमी वापरले जातात आणि शक्यतोवर मोहरीचं तेलच हे वापरलं जातं. कारण मोहरीच्या तेलामध्ये जे आहे, आपण ते जर वापरलं आणि त्याने मालिश केली तर त्याच्यामुळे रक्तप्रवाह खूप छान सुधारतो आणि आपल्या हाडांचे दुखणेसुद्धा थांबण्यास खूप मदत मिळते. मग आता ते वापरायचं कसं हे मी तुला सांगते, म्हणजे जेणेकरून तुला हे व्यवस्थितरित्या समजेल. काय करायचं आहे, पॅन घ्यायचं आहे. एका टाईमला जेवढं तुला लावायचं आहे तेवढंच तुला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि मंडळी, तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे बरं का. मी अंजलीला सांगते, पण तुम्हालासुद्धा सेम करायचं आहे. एका टाईमाला जेवढं आपल्याला तेल लागणार तेवढं हलकंसं गरम करून घ्यायचं. नंतर तळपायाला तुम्हाला हे गरम असतानाच लावायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्ही सहन करू शकणार तेवढं गरम ते असायला हवं, म्हणजे त्याचा शेक तुमच्या तळपायाला किंवा टाचेला बसला पाहिजे. आता याचा मसाजसुद्धा चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. मसाजसुद्धा कसा करायचा तेही सांगते. आधी हे कोमटसर पूर्ण तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे. जिथे जिथे दुखत आहे तिथे छानपैकी हे लावून घ्यायचं आहे. आणि हे स्पेशली तुमचं काहीही दुखत असेल, गुडघे दुखी असेल, सांधेवात असेल, मोहरीचं तेल वापरा. पण नसेलच तर मग खोबऱ्याचं तेल वापरलं तरी चालेल. नंतर आपला अंगठा असतो, तर अंगठाने बघा मी कशा पद्धतीने हे चोळत आहे, त्याच पद्धतीने आपल्याला चोळायचं आहे. कारण अंगठ्याने हा व्यवस्थितरित्या त्याच्यावरती दाब पडला जातो. किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने आपल्या हाताची मूठ करायची आहे आणि नंतर तिने सुद्धा चोळायचं आहे. तुम्ही ही मालिश स्वतःच्या हाताने सुद्धा करू शकता किंवा कोणाकडनं करून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर जर नख हे थोडेफार वाढलेले असेल तर अतिउत्तम. तुम्हाला तुमचे नख जे आहे ते तळपायामध्ये टोचायचे आहे, जेणेकरून तुम्हाला खूप छान रिलीफ मिळेल आणि खूप छान आराम मिळेल. हे नक्की करून बघा. जे काही नख असतात ना, ते टोचल्याने तुम्हाला खूप छान आराम मिळतो आणि चांगलंसुद्धा वाटतं. सो तुमची खूप टाचदुखी असेल तर तुम्हाला हे दिवसातून 2 ते 3 वेळेस करायचं आहे. आणि स्पेशली रात्री झोपण्याच्या आधी तर तुम्हाला हे करायचं आहे. ही आपली पहिली ट्रिक आहे. आता दुसरी ट्रिक बघूयात. आता बऱ्याचदा टाचदुखी असेल किंवा तळपाय हा सुजला वगैरे असेल, सूज असेल, मग अशा वेळेस काय करायचं तर मोहरीचंच तेल घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी आंबे हळद टाकायची. ती नसेल तर मग साधी हळद तुम्ही टाकली तरीही चालेल, पण आंबे हळद ही उत्तम असते, त्यामुळे नक्की तिचा वापर करायला हवा. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ जरूर यामध्ये टाकायचं आहे. आणि लगेच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर हळद जी आहे ती करपून जाईल. आपल्याला हळद करपवायची नाही आहे. आणि हे कोमटसरच करायचं आहे, एकदम थंड होऊ द्यायचं नाही, कोमटच करायचं आहे. आणि हे कोमट असतानाच त्याचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला जिथे दुखत आहे तिथे करायचं. आता हे तळपाय नाही, टाचच नाही, तर गुडघे दुखी किंवा हात वगैरे कुठे काही दुखत असेल तिथे तुम्ही हे लावू शकता. एवढं कारगर हे आहे. आणि कोमटसर असतानाच आपल्याला हे लावायचं, म्हणजे याचा शेक त्या ठिकाणी चांगला बसला गेला पाहिजे. आता बघा, तुम्हाला जिथे दुखत आहे तिथे ते लावून घ्यायचं आहे, कोमटसर याने लावून घ्यायचं आहे आणि चांगली मालिश करायची आहे.
याला मालिश करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, तुमचं जर फार दुखत असेल तर आरामसुद्धा मिळतो आणि मालिश केल्याने चांगली झोपसुद्धा तुम्हाला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खूप लवकर बरं वाटेल. सो सेम पद्धतीने मी ज्या पहिल्या ट्रिकमध्ये तुम्हाला सांगितलं तसंच करायचं आहे. तुम्हाला अंगठ्याचा वापर करून हे चांगलं वरच्या बाजूने प्रेस करत जायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मोहरीचं तेल हे जिथे काही सूज आली असेल किंवा दुखत असेल तिथे नक्की वापरायला पाहिजे. याने खूप छान पद्धतीने जे आहे ते आपल्याला आराम मिळतो आणि रक्तप्रवाह मेन म्हणजे शरीरातला जो आहे तो चांगला राहतो, सुधारतो. त्यामुळे हे नक्की वापरायला पाहिजे. आणि मोहरीचं तेल ना हे थोडंसं गरम असतं, त्यामुळेच खोबऱ्याला तेलाऐवजी जर मोहरीचं तेल घेतलं तर चालेल. नंतर बोटं तुम्हाला थोडीशी अशी मोडून घ्यायची आहे किंवा वरती खेचायची आहे, जेणेकरून ते पण तुम्हाला छान असं रिलीफ मिळेल. आणि तिसरी आपली ट्रिक आहे, ही तर सगळ्यांनी करायची आहे. ते म्हणजे तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे. जेवढा तुमचा पाय गरम पाणी सहन करू शकेल तेवढं गरम पाणी तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. आणि याने ना तुम्हाला अगदी इन्स्टंट असा आराम भेटणार आहे. जे की आपण तेलाचं बघितलं आणि तेल आणि हळदीचा बघितलं, त्यापेक्षाही इन्स्टंट आराम याने नक्की मिळतो. तर तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे, त्यात 2 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ काय करतं, जी काही सूज आली असेल ना तर ती कमी करण्यास खूप मदत करतं. त्यामुळे आपण इकडे मिठाचा आवर्जून वापर केला आहे आणि दुसऱ्या ट्रिकमध्ये सुद्धा आपण मिठाचा तशाच पद्धतीने वापर केला आहे. नंतर अर्धा ते 1 लिंबू तुम्हाला यामध्ये पिळून घ्यायचा आहे. आता हे सांधेदुखी, टाच वगैरे दुखत असेल त्यासाठी अतिउत्तम आहे. पण जर तुम्हाला घरच्या घरी मेडिक्युअर पेडिक्युअर करायचं असेल तर तुम्ही तुमचे पाय स्वच्छ तुम्हाला करायचे असेल, नखं स्वच्छ करायचे असेल तर अगदी बेस्ट आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की बघायचं आहे तुमचा पाय चेक करून की तुम्हाला याचं जे काही टेम्परेचर आहे ते व्यवस्थित वाटते की नाही. त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये थंड किंवा गरम पाणी ॲड करा आणि नंतर तुम्हाला तुमचे दोन्हीही पाय यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे. आता किती वेळपर्यंत ठेवायचं आहे, जोपर्यंत याचं थंड पाणी म्हणजे अगदी कोमटसर होत नाही ना तोपर्यंत ठेवायचं. चांगला शेक आपल्या पायाला बसतो. आणि जर तुम्हाला काहीही नसेल आणि असंच करायचं असेल तर तुम्ही जे काही लिंबाचं साल आहे त्याने नखं वगैरे वॉश करून, ब्रशने वॉश करून तुमचा पाय जो आहे तो पूर्ण साफ करू शकता. अगदी बेस्ट ही रेमेडी आहे. तुम्ही ह्या तिन्ही ट्रिक फॉलो करा. टाचदुखी असेल, पूर्ण तळपाय आपला दुखत असेल तर तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट मिळाला की नाही. तुम्ही बघू शकता पाय तर आपले स्वच्छ होतातच पण शेक खूप छान मिळतो. आणि आपल्याला अगदी आरामदायी वाटतं. तर आता हे बघा कोमटसर पाणी अगदी हलकं कोमटसर झालं आहे. आता मी पाय वगैरे काढून घेतली आहे. नंतर तुम्हाला हे पुसून घ्यायचे आहे. आपले पाय ह्या गरम पाण्यातून काढल्यानंतर थोडेफार गरम राहतात. त्यानंतर आपल्याला लगेच ही स्टेप करायची आहे. लगेच तुम्हाला हे पुसून घ्यायचे आहे. बिलकुल याला बाहेरची हवा जास्त लागू द्यायची नाही. आणि लगेच कोरडे केल्यानंतर सॉक्स घालून घ्यायचे आहे. म्हणजे जी काही वाफ तयार झाली आहे ती आपल्याला बाहेर निघू द्यायची नाही. आणि लगेच सॉक्स घालून घेतलं की नंतर तुम्ही हे काढू शकता. वाफ गेल्यानंतर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. सो नक्की या 3 ट्रिक तुम्ही जे आहे ते ट्राय करू शकता. तर बघितलं मंडळी, तुम्ही अंजलीला ह्या सगळ्या ट्रिक्स फॉलो करून अगदी आराम मिळाला आहे. म्हणजे जर तुमचंही काही टाच वगैरे दुखत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण तळपाय दुखत असेल तर हे तुमच्यासाठी घरगुती उपाय खूप कारगर ठरणार आहेत. तर अंजली, तुला छान वाटलं ना? मग आपल्या सगळ्या ऑडियन्सला सांग बरं की मंडळी तुम्ही नक्की करून बघा, म्हणजेच तुम्हाला सुद्धा लाभ होईल. तर हे तू तुझ्या तोंडून सांग, कारण तुझ्यावरती आपण हे अप्लाय केलं आहे तर तुझा अनुभव त्यांना खूप फायदेशीर ठरेल. अगं प्राजक्ता, तू जे काही घरगुती उपाय केले ना ते एवढे भारी झालेत की मला आता खूप आराम मिळतोय. आणि हो, मी दिवसभरातून हे नक्की रिपीट करणार आहे. आणि मला खात्रीशीररित्या माहिती आहे, मला जर याने जर इतका फायदा झालेला आहे तर मी जर हे दिवसभर 2 ते 3 वेळेस केलं तर मला एकाच दिवसामध्ये आराम भेटणार आहे. सो मंडळी, आता माझी टाचदुखी बंद झालेली आहे. आता बऱ्याचदा तुम्ही सुद्धा माझ्यासारखे फिरायला गेलात तर तुमच्यासोबत सुद्धाही होत असेल. त्यामुळे प्राजक्तानं सांगितलेले उपाय नक्की ट्राय करा, खूप फायदेशीर असतात.
सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, तुमच्या कानामध्ये सांगते, घरगुती उपाय आहेत बरं का. आणि घरगुती उपायाचे कोणतेच साईड इफेक्ट नसतात. आपली जी काही दादी नानी आपल्याला सांगायची ते काम प्राजक्ता करते आहे. त्यामुळे असं वाटतंय की आता घरच्या व्यक्तींनीच आपल्याला सांगितलं, त्यामुळे नक्की करायचं. मला प्रचंड फायदा झाला आहे, तुम्हाला नक्की फायदा होईल. आता जसं प्राजक्ता म्हणाली की तू माझ्या सगळ्या फॅमिलीला सांग की तुला फायदा झाला तर त्यांना लाईक किंवा सबस्क्राईब करायचं. तर मी तुम्हाला एक नक्की सांगेल, करून बघायचं आणि मग पटकन येऊन व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब व्हायचं. आणि सबस्क्राईब व्हायचं नाही, सबस्क्राईब करायचं आणि तिच्या फॅमिलीचा भाग बनायचं. मी जशी तिच्या फॅमिलीचा भाग बनली आहे तसं तुम्ही पण होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं काही फ्री आहे. त्यामुळे पटापट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि हो प्राजक्ता, तुझे खूप खूप आभार, कारण तुझ्यामुळे माझी टाचदुखी आणि पूर्ण तळपाय अगदी बरा झालेला आहे. सो पूर्ण तुला एक मी सांगेल की एक लाईक तुला मी नक्की देणार आहे, जेणेकरून तुला नक्की मोटिवेशन भेटेल. चल येते मी आता, बाय बाय. सो मंडळी, ऐकलं का तुम्ही अंजलीने काय सांगितलं. सो पटापट तुम्ही सुद्धा करा. तुमची ही टाचदुखी असेल किंवा घरामध्ये वयोवृद्ध माणसं असतील, टाच दुखत असेल किंवा भरपूर आपलं वजन असलं की पूर्ण प्रेशर टाचेवरती येतं, तळपायावर येतं, अशा वेळेस सुद्धा तळपाय आपला दुखत असतो, मग हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि हो, हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.